आलात का म्हणजे कसं बोललात तुम्ही त्यांच्याशी? काय बोललो? अहो त्या तुमच्या काळजीपोटी काहीतरी सांगत होत्या, असं तोडून बोललात तुम्ही. आई आहे. बघा, हेच मी सांगतोय, माणसाला एकडाव सांगितल्यावर कळलं पाहिजे, लईत लई दोनदा. तुम्ही तिसऱ्यांदा आता परत बघा, तुम्ही त्यांची आणि आई साहेबांची तुलना करायला जाऊच नका. मी तुम्हाला परत एकदा सांगतो. तुम्हाला खोटी वाटते का हो त्यांची काळजी? नाही, खरं तर तेवढी एकच गोष्ट शेम वाटली मला. आमच्या आई साहेब बी काळजीपोटी असंच म्हणायच्या. मी दहीहंडी फोडायला चाललो का नाही, जाऊ नका जाऊ नका जाऊ नका, या बी तसंच म्हणल्या. तेवढे एकच शेम वाटली. मग ऐकलं का नाही त्यांचं? खरं सांगू का, मी आई साहेबांचं बी कवा ऐकायचं नाही, माहित आहे का? कवाच ऐकायचं नाही. मी जायचोच दहीहंडी फोडायला, यांचं कशाला ऐकू? अहो पण का हाडमुठेपणा का करायचा? आई साहेबांची मी माहिती असायचो, मी सगळं माझ्या आनंदासाठी करायला लागलो. मग त्याच यायच्या बक्षीस समारंभाला, बक्षीस द्यायला, मग त्यांच्या हस्ते बक्षीस मिळणार, मग दंगा. या वर्षी आता तसलं काही होणार नाही सगळं. हा, तर आई साहेबांचा असं भर असायचं की सगळे रीतीप्रमाणे व्हायला पाहिजे बाबा, म्हणताना मी हे करायला लागलोय. दरवर्षी जशी दहीहंडी करत आलोय, त्याच्यात खंड पडायला नको, रीतीप्रमाणे होऊन दे. आई साहेबांची पण हीच इच्छा असणार, त्या जिथं कुठं असतील. ठीक आहे, पण तुम्ही जरा सांभाळून करा हं सगळं, जास्त रिस्क घेऊ नका. हे असंच आई साहेब काळजीपोटी हे असंच बोलायच्या, त्यासनी भ्या वाटायचं ना. एवढं मोठं दहीहंडीचं नियोजन ठराव तर लागतं. घाबरायच्या हो. त्यासनी जे सांगायचं तेच तुम्हाला मी सांगतो. मी सगळी सेफ्टी बघूनच सगळं करणार. सेफ्टी? हा, सेफ्टी बघूनच सगळं करणार, काय काळजी करू नका. आणि त्या बाईसनी बी सांगा, लय लोड घेऊ नका म्हणा, एवढा काय इशे हार्ड नाही. काय हो, कसं बोललात बरं आता तुम्ही? बाई तुम्ही ज्यांना बाई म्हणताय त्या आई आहेत तुमच्या, त्यांनी जन्म दिलाय ना तुम्हाला. अहो पण मी त्यासनी आई मानतच नाही तर. अहो तुमच्या मानण्या न मानण्यानं काय फरक पडणार आहे? ते सत्य आहे, त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय, त्या तुमच्या आई आहेत, हे कसं नाकारणार आहात तुम्ही? झालं, आणली काय तुम्ही हरदासाची कथा मूळ पदावर? बघा, तुम्ही मोकळ्याचं, तुम्ही त्यांच्या संग वाटेल ते नातं जोडा. तुम्ही त्यासनी आई म्हणा, मॅडम काय म्हणायचं ते म्हणा, मला सांगू नका. मी त्यासनी काय म्हणायचं आणि काय नातं जोडायचं तेवढं करा. ठीक आहे?